सातारा जिल्ह्यात 7 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीच्या अनुषंगानं मतदानाची प्रक्रिया 2 डिसेंबरला पार पडली आणि यानंतर ज्या EVM मशीन ज्या होत्या त्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. साताऱ्यातही जे 7 नगरपालिका यामध्ये सातारा, रहमतपूर, कोरेगाव, कराड, मलकापूर, वाई, म्हसवड आणि 1 मेढा नगरपंचायत अशा ठिकाणी वेगवेगळी स्ट्रॉंग रूम बनवण्यात आलेली आहेत आणि त्या ठिकाणी या EVM ज्या मशीन आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर CCTV कॅमेरातून हा पूर्णपणे या EVM मशीनवर वॉच ठेवण्यात येत आहे. याबरोबरच पोलिसांचा मोठा बंदोबस्त, यामध्ये सातारा पोलीस असतील किंवा SRPFची एक तुकडी असेल, मुख्यालयातील पोलीस, असे बंदोबस्त जे आहेत ते चारी बाजूने या स्ट्रॉंग रूमच्या ठेवण्यात आलेले आहेत. यामुळं या ठिकाणी कोणताही काही प्रकार घडू नये याची विशेष अशी काळजी जी घेतली जात आहे. याबरोबरच अपक्ष उमेदवार असतील किंवा उमेदवार पक्षाचे असतील यांना देखील या ठिकाणी CCTV कॅमेराच्या माध्यमातून या EVM मशीन व्यवस्थित आहेत का हे पाहण्याची एक स्क्रीन देखील या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळं या पुढील काळात जरी काही 8 ते 10 दिवस जे काही उरलेले आहेत या ठिकाणी कोणतीही घटना घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन यासाठी व्यवस्थित काळजी घेत आहे. याबरोबरच जिल्हा प्रशासनाकडून देखील 8 तासाला एक प्रशासनातील एक अधिकारी देखील या स्ट्रॉंग रूमची आवर्जून पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.